आणि आता आपण जाऊया मराठवाड्यामध्ये। इथं भाजपनं चांगली कामगिरी केली, मात्र 2 जिल्हा परिषदांमध्ये जरा धक्का बसला। त्यातली पहिली परभणी आणि दुसरी जिल्हा परिषद म्हणजे लातूर। याशिवाय इतर जिल्हा परिषदांमध्ये कसे निकाल लागले, काय सांगतोय मराठवाड्याचा निकाल, बघूया। आपल्या लोकशाहीच्या 5वीला पोचलेली घराणेशाही नुकत्याच निकाल लागलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळाली। त्यात सर्वाधिक चर्चेत होता तो परभणीतले भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबाचा सर्वपक्षीय घराणेशाहीचा पॅटर्न। पण हा पॅटर्न काही परभणीकरांना पटला नाही आणि वरपुडकरांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 जणांना पराभवाचा चेहरा पाहावा लागला। मुलगी सोनल देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेतून पराभूत झाल्या। मुलगा शमशेर वरपुडकर भाजपमधून पराभूत। सून प्रेरणा वरपुडकर भाजपमधून पराभूत। पुतण्या उत्कर्ष वरपुडकर भाजपमधून पराभूत, तर पुतण्या अजित वरपुडकर मात्र काँग्रेसकडून विजयी झाले। दरम्यान परभणीकरांनी जिल्हा परिषदेच्या 54 पैकी 24 जागा भाजपच्या पदरात टाकल्या। 16 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीनं सत्ता स्थापनेची तयारी भाजपनं सुरू केली आहे। शिवसेनेला परभणी जिल्हा परिषदेत 6 जागांवर विजय मिळाला। आनंद होतोय। ग्रामीण भागातील लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि चांगल्या पद्धतीने यश दिलं आणि त्यामुळे पहिल्यांदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठीची महत्त्वाची असलेली ही संस्था पारदर्शकतेने या जिल्हा परिषदमध्ये काम होईल आणि जो विचार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या जिल्ह्याच्या गावांच्या विकासासाठी ठेवलेला आहे तो प्रत्यक्षात आम्ही उतरवू शकू। मराठवाड्यातील महत्त्वाची जिल्हा परिषद म्हणजे संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापनेचं नाट्य रंगण्याची चिन्ह आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 23 जागा घेऊन भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरले। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपानं युतीची घोषणा केली। शिवसेना 25 तर भाजपा 27 जागेवरती लढणार होतं। मात्र पुढे म्हटलं तर दोघांमध्ये युती, म्हटलं तर दोघांमध्ये कुठेच युती नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। त्याचं कारण असं की अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही अधिकृतरित्या एकमेकांच्या विरोधात एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे केले। उरलेल्या ठिकाणी दोघांनीही पुरस्कृत उमेदवार उभे केले। निवडणुकीचा मतदान झालं, निकाल लागला। आज भाजपाला 23 जागा मिळाल्या, शिवसेनेला 21 जागा मिळाल्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षांना 1 जागा मिळाली, काँग्रेसला 1 जागा मिळाली आणि 4 जण अपक्ष निवडून आले। त्यामुळे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये। लातूर जिल्हा परिषदेच्या एकूण 59 जागांपैकी 23 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मागील निवडणुकीत काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या। लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मतदारांनी निवडून दिलेल्या आहेत आणि काँग्रेसला पडलेलं मतदान सुद्धा याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळं मतदारांनी हा जो कौल दिला याचं मी स्वागत करतो, त्यांचे मनापासून धन्यवाद देतो। काँग्रेसच्या या विजयाबद्दल मी साऱ्याच काँग्रेसच्या आणि आघाडीच्या विजयी उमेदवाराचं अभिनंदनही करतो। दुसरीकडे लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे। मागच्या वेळी 36 जागांवर कमळ फुललं होतं, यावेळी भाजपला फक्त 18 जागा जिंकता आल्या। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन लातूरात भाजप सत्ता स्थापन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तिकडे मराठवाड्यातील आणखी एक महत्त्वाची जिल्हा परिषद म्हणजे धाराशिव। धाराशिवमध्ये 19 जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरलाय, तर शिवसेनेनं 15 आणि राष्ट्रवादीनं 6 जागांवर विजय मिळवलाय। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्हा परिषदेत फक्त 7 जागा जिंकता आल्या। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी 13 पैकी 8 जागा जिंकत अजूनही दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलंय। धाराशिवहून आप्पासाहेब शेळके आणि परभणीहून पंकज क्षीरसागरसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।